नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. जसं की आपण पाहिलं की अर्जुनला अटक झालेली असते शांता मावशींच्या खुनाच्या आरोपामध्ये. तेव्हा एक इन्स्पेक्टर त्याच्याशी मागचा सूड उगवण्यासाठी त्याला मुद्दाम त्रास देऊ लागतो. तुझी केस कोणीतरी सिनियर वकील घ्यायला पाहिजे रे सुभेदार, असं तो म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो माझी केस मीच लढणार. तितक्यात इन्स्पेक्टर कदम तिथे येतात आणि म्हणतात अहो अर्जुन सर, हे काय झालं? मी 2 दिवस गावाला काय गेलो तर हे सगळं काय होऊन बसलं? तेव्हा अर्जुन म्हणतो मी आत्ता काही सांगणार नाही. सर्वजण आले की त्यांना एकदमच सांगेल. तितक्यात अर्जुनला भेटायला सायली तिथं येते. ती प्रचंड रडत असते. तेव्हा अर्जुन तिची समजूत काढतो. आता सिनियर म्हणजेच रविराज देखील तिथं आलेला असतो आणि तो सुद्धा अर्जुनला चांगलाच धीर देतो आणि बेलसाठी आपण अप्लाय करूयात असं सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, बेलसाठी मला अप्लाय नाही करायचा, कारण असं जर झालं ना तर लोक असं समजतील की खून मीच केला आहे. त्यामुळे मला कोर्टामध्ये पहिल्या हिअरिंगमध्येच बाहेर पडायचं आहे. त्यामुळे मला जामिनावरती सुटका नको आहे. रविराज म्हणतो की तू म्हणतो ते सुद्धा बरोबर आहे. आता तितक्यात रविराजला कॉल येतो म्हणून तो बाहेर निघून जातो. आता सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे जे मला वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय का? खून कोणी केला असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो मला अडकवण्याचं षड्यंत्र आणि फायदा फक्त प्रियालाच होऊ शकतो आणि तिनेच हे सगळं केलेलं आहे. आता इकडे अश्विनला फार त्रास होत असतो, कारण अर्जुन असं काही करणं शक्यच नसतं. पण प्रिया म्हणते अरे मलाही विश्वास बसत नाही आहे की अर्जुनने असं कसा खून केला. अश्विन रागातच म्हणतो आपल्यामध्ये कितीही मतभेद असले ना तरीसुद्धा दादा असं कधीच करू शकत नाही. एवढी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि पुन्हा हे असे भलते चलते आरोप त्याच्यावरती करायचे नाहीत हा. आता अश्विन तिथून निघून जातो आणि प्रियाला तर खूप हसायला येतं. स्वतःशीच म्हणते अर्जुन काही आता या केसमधून बाहेर पडणार नाही, कारण खून कोणी केला आहे हे कोणालाच माहीत नाही, हे फक्त मला माहिती आहे. आता तिला मागचे सगळे प्रसंग आठवू लागतात. शांताबाई आणि जयेश जेव्हा त्या खोलीबाहेर येतात तेव्हा शांता मावशी आतमध्ये जातात आणि जयेश त्यांच्यावरती पहारा देत बाहेरच उभा असतो. पण प्रियाचा माणूस ऑलरेडी त्यांच्यावरती नजर ठेवून असतो. प्रिया संतोषच्या फोनची वाट पाहत असते, पण तितक्यात अश्विनच तिला कॉल करतो. आता ती कसंबसं अश्विनला कटवते आणि संतोषचा येणारा फोन लगेच रिसीव करते. त्याच्याकडून कळतं की ठरल्याप्रमाणे शांता मावशी इथं आलेली आहे आणि एक माणूस बाहेर पहारासुद्धा देतो आहे. तेव्हा प्रिया म्हणते की तू त्या माणसाचा बंदोबस्त कर, तोपर्यंत मी तिथं आलेच. आता संतोष आणि जयेश यांच्यामध्ये चांगलीच झटापट होते आणि संतोष जयेशच्या डोक्यामध्ये पान्हा घालतो आणि त्यामुळे जयेश बेशुद्ध होऊन खाली पडतो. तितक्यात प्रिया तिथं येते आणि त्याला सांगते की याच्या खिशातला पहिला मोबाईल काढून घे आणि तो तुझ्या ताब्यामध्ये घे. अर्जुन सायलीने जर फोन केला किंवा मेसेज केला तर त्यांच्या मेसेजला रिप्लाय देत राहा, मी आतमध्ये जाऊन बघते. संतोष आधीच घाबरलेला असतो, कारण त्याला असे वाटत असतं की जयेश मेला की काय, पण प्रिया त्याला हे बळजबरीने करायला लावती आणि स्वतः आतमध्ये जाते. आता इकडे खोलीमध्ये प्रिया शांता मावशीचा फोटो बाहेर काढते आणि त्या फोटोशी बोलू लागते. शांता मावशी म्हणजे शांताबाई, अगं मी तुझं मीठ खाल्लं होतं ना, मग खाल्ल्या मिठाला मला जागायलाच पाहिजे होतं, म्हणून तर मी तुझ्याशी बोलायला आले होते ना. पण तू काय केलंस, तू माझ्यावरतीच उलटलीस, त्याच्यामुळे मला तुझा पत्ता कट करावाच लागला. आणि मग तिला आठवतं की तिने शांता मावशीला कसं संपवलं. प्रिया शांता मावशीच्या घरामध्ये जाते आणि शांता मावशी तिला पाहून खूपच घाबरते. प्रिया म्हणते की काय तू अर्जुन आणि सायलीच्या बाजूने जाऊन मिळालीस आणि माझ्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेस का? तेव्हा मावशी म्हणते की हो, मी सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे, मी सुद्धा खूप पापं केली आहेत, पण आता बस झालं, मला सत्याची साथ द्यायची आहे आणि मी तुझं सत्य सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा प्रिया प्रचंड चिडलेली असते. आता ती सरळ सरळ त्या मावशीचा गळा आवळते आणि तिला धमकावते. शांता मावशी म्हणते तू कितीही काही कर गं,
पण तुझं खरं रूप मी सगळ्या जगासमोर ओरडून ओरडून सांगणार. तुला जर नरकातसुद्धा जागा मिळणार नाही. किडेमुंगेसुद्धा तुझी लाश खाणार नाहीत आणि गिधडसुद्धा तुझ्यावरती थुकून निघून जातील. इतकी तुझी वाईट अवस्था होईल. आता हे सगळं ऐकून प्रियाचं डोकं आणखीनच जास्त भडकलेलं असतं. ती आणखी जोरजोरामध्ये शांतामावशीचा गळा आवळू लागते. शांतामावशी म्हणते की मी अर्जुन सरांना सगळं सांगितले की तू बबली लोखंडे आहेस, प्रिया नाहीस. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच घाबरते आणि मावशी बाहेर पडत असताना लगेच त्यांना ती पकडून किचनवरती डोकं आपटून धरून ठेवते. शांतामावशी जोरजोराने वाचवा वाचवा असं बोलत असते. त्यावेळेस संतोष बाहेर येतो आणि म्हणतो, अहो मॅडम काय करताय तुम्ही? आजूबाजूचे लोक जागे होतील. तेव्हा प्रिया त्यालाच ओरडते आणि तू बाहेर लक्ष ठेव असं म्हणते. शेजारीच असणारा एक चाकू ती हातामध्ये घेते आणि शांतामावशीच्या पाठीत वार करते. जेव्हा शांतामावशी तिच्याकडे पाहतात तेव्हा प्रिया अगदी क्रूरपणे सपासप त्यांच्या पोटामध्ये वार करते आणि जे शांतामावशी तिला बोललेले असतात ना तेच वाक्य ती रिपीट करत असते आणि सपासप त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसत असते. तितक्यात संतोष आतमध्ये येतो आणि म्हणतो, अहो मॅडम काय केलं तुम्ही? खून केला? तेव्हा कुठे प्रिया भानावर येते आणि तिच्या हातातली चाकू ती खाली सोडून देते. संतोष म्हणतो, आता आपण पोलिसांच्या लफड्यामध्ये अडकणार. काय केलं तुम्ही? अहो ह्या मेल्यात की, आता काय करायचं? तो प्रचंड घाबरलेला असतो. तशी प्रियासुद्धा चांगलीच घाबरलेली असते. प्रिया त्यातूनसुद्धा स्वतःला सावरते आणि म्हणते की तुला मी आणखी पैसे देईल, फक्त मला मदत कर. आपण या सगळ्या लफड्यामध्ये नाही पडणार, अडकणार पण नाही आणि पोलिसांच्या कचाट्यातून आपण सुटून जाऊ. फक्त मला मदत कर आणि तुला ती मदत करावीच लागेल. आता संतोषसुद्धा घाबरून मदत करण्यासाठी तयार होतो. पण तितक्यात अर्जुनचा फोन येतो जयेशच्या मोबाईलवरती आणि प्रिया संतोषला जयेश म्हणून बोलायला सांगते आणि बोलताना खोकायलाही सांगते, जेणेकरून अर्जुनला संशय येणार नाही. त्याप्रमाणे तो तसं अर्जुन सायलीशी बोलतो. आता लाश ठिकाणावर लावण्यासाठी ती त्याला गाडीतून काही सामान आणायला सांगते आणि स्वतःच घाबरून बसते. साक्षीने केलेला एक खून लपवण्यासाठी मला काय काय करावं लागलं होतं, पण आता मी स्वतःच खून केला आहे. हे असं कसं काय झालं? आता ती स्वतःच इतकी घाबरलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की तिच्या हातून काय मोठी चूक झालेली आहे. आता इकडे प्रिया त्या शांतामावशीच्या फोटोसोबत बोलत असते आणि म्हणते, काय आहे ना शांतामावशी, मग मला एक आयडिया सुचली. म्हणजे कसं आहे ना, जेवढा मोठा क्राईम तेवढं माझं डोकं तल्लख चालतं आणि मग मला एक आयडिया सुचली. त्यानंतर तिने काय केलं हे तिला आठवतं. दोघे मिळून सगळं साफ करतात. स्वतःचे हँड ग्लोव्हसुद्धा ते जाळून टाकतात. मागे कुठलाही पुरावा ठेवत नाहीत. मग शांतामावशीला एका पोत्यामध्ये घालून पोत्याला खेचत ते बाहेर काढतात. डेड बॉडी ती गाडीच्या डिक्कीमध्ये टाकते आणि संतोषला सांगते की हे पैसे घे आणि पनवेल सोडून लगेच निघून जायचं. पण तू कुठे आहेस याची खबर मला तू देत राहायचं. पण त्या अगोदर तो जयेशच्या मोबाईलवरची फिंगरप्रिंट पुसून त्याच्या खिशामध्ये ठेवून दे. आता प्रिया तिथून निघून जाते आणि प्रियाने सांगितल्याप्रमाणे संतोष जयेशच्या मोबाईलवरचे फिंगरप्रिंट सगळे पुसतो आणि त्याच्या खिशामध्ये त्याचा मोबाईल पुन्हा घालून देतो. आता प्रिया स्वतःशीच बोलू लागते, शांतामावशी तू जर माझी साथ दिली असती ना तर तुला इतकं सोसावं लागलंच नसतं. पण मग आता ती लाश मी माझ्यासोबत घेऊन तर आले, पण तिचं करायचं काय हे मात्र काही कळत नव्हतं. पण अचानकपणे अशी माझ्या डोक्यामध्ये लाईट पेटली आणि ती शांतामावशीचा फोटो जळून टाकते. आता तिला आठवतं की तिने शांतामावशीची डेड बॉडी कशी लपवली. ती जेव्हा गाडी घेऊन घरी येते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये लाश कुठे लपवायची हा तर विषय असतोच. पण तिच्या अगोदर अर्जुन सायली त्यांची गाडी येते आणि मग ती लगेच गाडीतून उतरून बाहेर पळून जाते. अर्जुन आणि सायली दोघेही आतमध्ये जातात. पण हे दोघेही बाहेर कशासाठी गेले होते इतक्या रात्री हा प्रश्न तिला पडतो आणि ती गुपचूप बाहेरच्या काचेतून त्या दोघांचं बोलणं ऐकते. अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये निघून गेल्यानंतर प्रिया हळूच आतमध्ये जाते आणि तिथे टेबलवर असणारे अर्जुनच्या गाडीची चावी घेऊन येते. तर प्रेक्षकांनो,
प्रियाने अतिशय शिताफीने शांतामावशीचा खूनही केलेला असतो आणि सगळा आळ अर्जुनवरती सुद्धा टाकलेला असतो. तर अर्जुन आणि सायली या सगळ्यातून कसे बाहेर पडणार, अर्जुन स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार, प्रियाला हे सगळे मिळून कसे एक्सपोज करणार, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.